आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली, संध्येची मज फिकीर नाही, दुपार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आधाराने कसे बसे मग जगावयाचे नाही, जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष असे स्वागत करीत आहे. टीईटी अगदी काही थोडेच दिवस बाकी आहेत पहा. आणि मग या कमी वेळेमध्ये अंतिम तयारीसाठी काही महत्वाच्या ट्रिक्स, काही महत्वाच्या प्लॅनिंग्स आमच्या ठरलेल्या आहेत आणि त्या इम्प्लिमेंट करत आहोत. आणि त्यामध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाची लास्ट अँड बेस्ट स्ट्रॅटेजी घेऊन आलो आहोत. विजयपथ सीडीपी टेस्ट सिरीज यामध्ये आत्ता परीक्षा परिषदेने निर्देशित केलेले संदर्भ साहित्य आणि परीक्षा परिषदेने सांगितलेली काठिण्य पातळी या दोन्ही धर्तीवर ही विजयपथ सीडीपी टेस्ट सिरीज असणारे, ज्यामध्ये तुम्हाला 10 टेस्ट 30-30 मार्कांच्या ऑनलाईन सोडवायला असणार आहेत आणि त्याचे विश्लेषण मिळणार आहे. कारण त्या विश्लेषणातून तो टॉपिक तुमचा कव्हर होणार आहे, ती कन्सेप्ट तुमची क्लिअर होणार आहे आणि कन्सेप्टवर आधारितच प्रश्न येणार आहे. आणि लक्षात राहू द्या, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र गेल्या 18 वर्षापासून सर्वोत्तम नाही तर आउट ऑफ गुणांची परंपरा या आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावरून मी देत आहे. आणि त्याच्यामुळं तुम्हाला 100% खात्रीशीर सीडीपी मध्ये जो निकाल ठरवणारा, पात्र आणि अपात्र ठरवणारा विषय, तोच आपण आउट ऑफ करत आहोत. चला कसा, तर दुसऱ्या क्रमांकाच्या टेस्ट सिरीजचं आपण आज विश्लेषण पाहणार आहोत पहा. त्या अगोदर हा संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचा जो कोर्स आहे 499चा, फर्स्ट टॉपिक टू लास्ट टॉपिक 100 पेक्षा जास्त लेक्चरच्या माध्यमातून कंप्लीट केलाय. 200 पेक्षा जास्त टेस्ट टॉपिक वाईज त्या ठिकाणी तुम्हाला सोडवायला आहेत. याच कोर्समध्ये फास्ट ट्रॅक बालमानसशास्त्र 20 तासात संपूर्ण बालमानसशास्त्राला रिव्हिजन मारता येते असा कोर्स सुद्धा यामध्येच तुम्हाला फ्री मिळणार आहे. यानंतर पहा, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राच्या आपल्या पुस्तकाची 10वी आवृत्ती तुम्हाला घरपोच मागवायची असेल, घरी मागवायची असेल अभ्यासासाठी, तर माझ्या नंबरला व्हॉट्सअपला पुस्तक पाहिजे असा मेसेज करा. ओके, बालमानसशास्त्राचा फक्त फास्ट ट्रॅकचा कोर्स जॉईन करायचा असेल तर 20 तासाच्या आत सर्व टॉपिकला रिव्हिजन मारण्यासाठी फक्त 299 रुपयाचा हा घड्याळी 20 तासात कंप्लीट आहे. लक्षात राहू द्या, घड्याळी 20 तासात कंप्लीट होतोय हा कोर्स जॉईन करा. आणि आता प्रश्नोत्तर सोडवायला सुरुवात करा. प्रश्न समजून घ्यायचा आहे, प्रश्न पूर्ण वाचायचा आहे, त्याच्यानंतर पर्याय पूर्ण वाचायचे आणि त्याच्यानंतरच मग उत्तर द्यायचंय पहा. पण स्पीडनं दोन्ही गोष्टी जमल्या पाहिजे. पहिलं पहा, अचूक विधान ऑब्लिक विधाने ओळखा. याचा अर्थ काय, बरोबर वाक्य आपल्याला शोधायचे. प्रश्न कळला. आता दुसरा, वृत्ती या जन्मजात असल्याने त्या परिवर्तनीय असतात. पहा, जन्मजात समजा जन्माला आल्यानंतर स्त्री किंवा पुरुष अगोदरच ठरलेलं असतं, म्हणजे जन्मजात असतं, बरोबर आहे का नाही. गर्भधारणे बरोबरच ते निश्चित होतं. तर मग त्याच्यात आता काय बदल करता येते का, नाही बदल करता येते. ते कृत्रिमरित्या कुणी काय बी प्रक्रिया करेल, नॅचरल नाही. तसं पहा, वृत्ती या परिवर्तनीय आहेत हे खरं, पण त्या जन्मजात असतील तर परिवर्तनीय नसत्या. मग त्या संपादित आहेत, जन्मजात नाहीत. त्या संपादित असल्या कारणानं त्यामध्ये बदल शक्य आहे, म्हणून त्या परिवर्तनीय. याचा अर्थ पहिलं विधान अचुकीचं आहे. त्यानंतर पहा, वृत्ती या व्यक्तीच्या वर्तनाला प्रेरक ठरतात. अगदी बरोबर आहे. माणसाची चांगली वृत्ती, सकारात्मक वृत्ती, बरोबर, या वृत्ती माणसाच्या वर्तनाला प्रेरक ठरत असतात. बरोबर आहे. तिसरं विधान क, पीटरसन व थर्स्टनने 1933 मध्ये केलेले संशोधन वृत्तीच्या परिवर्तनाबाबत अनुकूल आहे.
म्हणजे यांनी जे संशोधन केलं त्या संशोधनातून असा निष्कर्ष काढला की वृत्ती परिवर्तनशील असतात. ओके. ड विधान 1957 मध्ये जॅकॉब यांच्या संशोधनानुसार महाविद्यालयीन शिक्षणामुळे मुलांच्या वृत्तींमध्ये बदल होतात. अगदी बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. अशा संशोधनावर यापूर्वी प्रश्न आलेले आहेत आणि त्यांनी अनेकांना चुकवलं आहे, फसवलं आहे. यासाठी हे संशोधन सुद्धा आपण घेऊन येत आहोत. तर फक्त अ चुकीचं आहे, ब क ड बरोबर आहे आणि आपल्याला बरोबरच शोधायचं. ऑप्शन नंबर 3 ब क ड. पहिला प्रश्न आणि कन्सेप्ट क्लिअर. आता तुम्ही म्हणाल सर हा कुठला टॉपिक आहे? मानवी वर्तन. मानवी वर्तन हा टॉपिक आहे. त्यामध्ये मग सहज प्रवृत्तींवरील आक्षेप, त्या आक्षेपामध्ये मग गरजांचं वर्गीकरण, त्याचबरोबर सामान्य प्रवृत्ती, यामध्ये आपल्याला हा वृत्ती नावाचा टॉपिक आहे आणि त्याबद्दलचा हा प्रश्न आहे. बघा नेक्स्ट, दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न. मानवी वर्तनाबाबत खालीलपैकी योग्य विधान ओळखा. इथं सुद्धा आपल्याला योग्यच विधान ओळखायचं. पहिली ती क्लिअर करा. प्रश्नात योग्य विचारलंय, अयोग्य विचारलंय, चुकीचं, बरोबर किंवा सकारात्मक, नकारात्मक, बरोबर का नाही? की अशा प्रकारे आपल्याला आवश्यक, अनावश्यक ते अगोदर क्लिअर झालं पाहिजे. आता अविधान, व्यक्तीला एखाद्या निर्णयाप्रत नेणारी शक्ती म्हणजे इच्छाशक्ती. अगदी बरोबर आहे. इच्छाशक्तीच्या जोरावर माणसं काही करू शकतात. आत्ता आत्ता अनेक लोक असे म्हणायला लागले, आता नाही गड्या, महिनाच वेळ राहिला, कमी दिवस राहिलेले टीईटी साठी, आता मला जमणार नाही. मात्र काही शिक्षक, काही शिक्षिका असे असतील, 25 दिवस बाकी आहेत, आपल्याकडं भरपूर वेळ आहे, आपण तयारी करू. आणि ही त्यांची इच्छाशक्ती त्यांना पात्र ठरवणारे, त्यांचं गोल अचीव करून देणारे. हा नियमच आहे. मान लो तो हार है, लेकिन ठान लो तो जीत है. इच्छाशक्ती ही वयावर अवलंबून असते. अगदी बरोबर. वयानुसार तिच्यामध्ये बदल होतो, म्हणजे वयावर अवलंबून आहे. लहान मुलांपेक्षा प्रौढांमध्ये इच्छाशक्ती अधिक असते. अगदी बरोबर आहे. छोट्या छोट्या बच्चांना काय असतंय, चॉकलेट दिलं संपलं, खाल्लं संपलं, अशा रीतीनं. काही व्यक्तीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्येच इच्छाशक्ती प्रबळ होते. अगदी बरोबर आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये असे संघर्षाची प्रतिकूल परिस्थिती आलेली असेल आणि त्यामुळं त्यांना तशा प्रकारच्या इच्छाशक्तीचा त्यांच्यामध्ये जन्म झाला असेल, संपादित केलेली असेल. ओके. तर हे सगळे विधानं बरोबर आहेत. आपल्याला योग्यच विचारलेत. अ ब क ड, ऑप्शन नंबर 3, पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. नेक्स्ट, पुढे पहा. शिक्षकांनी अकर्णात्मक सूचनांचा, ओके, मानवी वर्तन याच टॉपिक मध्ये सूचना नावाचा भाग आहे. अकर्णात्मक सूचनांचा वापर करू नये, कारण त्यांना त्याचा वर्गाध्यापनामध्ये काहीच फायदा होत नसतो. अगदी बरोबर. अकर्णात्मक सूचना म्हणजे अशा काही सूचना असतात, त्या सांगितल्यानंतर त्याचा उलट परिणाम होत असतो. मुलांना म्हटलं खिडकीच्या बाहेर पाहू नका, सगळे खिडकीच्या बाहेर पाहा. मुलांना शांत बसा म्हटलं, ते ऐकणार नाही. तर त्याऐवजी त्यांना वेगळ्या कृती, चला माझ्या पाठीमागं गाणं म्हणा, माझ्या पाठीमागं कृती करा, अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी देणं, तेव्हा ते शांत बसते. आणि म्हणून अकर्णात्मक सूचनांचा वापर करू नये, हे विधान बरोबर आहे. ब विधान वाचा आता. विद्यार्थ्यांच्या चारित्र्य विकासासाठी नीतिमान पुरुषांच्या चरित्रापेक्षा शिक्षकाचे चारित्र्य अधिक उपयुक्त. पहा, आपण एखादे शिक्षक अगदी महान महान राष्ट्रपुरुषांचं चरित्र विद्यार्थ्यांसमोर मांडत आहेत, ते चांगलंच आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राणी लक्ष्मीबाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, अशा धीरोदात्त राष्ट्रपुरुषांचं चरित्र विद्यार्थ्यांच्या अंतःकरणामध्ये रुजवणं चांगलंच आहे. पण ते शिक्षक त्या लायकीचे असतील तर, भंगार भुंगार शिक्षकांनी अशा मोठ्या राष्ट्रपुरुषांचं चरित्र विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्याचा किती बी प्रयत्न करूया, काहीच उपयोग होत नाही. कारण पोरांना माहिती असतं हेच भंगारे, याच्या तोंडातून काय, याच्या अध्यापनातून काय राष्ट्रपुरुष रुजवणारे. म्हणून पहा, शिक्षकाचे चरित्र अधिक उपयुक्त ठरते. बरोबर आहे. दोन्ही विधानं बरोबर आहेत. मग आपल्याला उत्तर द्यायचंय दोन्ही बरोबर. ऑप्शन नंबर 3, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, पुढे पहा. योग्य जोड्या लावा. आता क्रीडन उपपत्ती जी आहे, त्या उपपत्ती, क्रीडा प्रवृत्ती, त्या क्रीडा प्रवृत्तीच्या उपपत्ती दिलेल्या आहेत की ही क्रीडा प्रवृत्ती जी आहे ती कशी काम करते, त्या संदर्भात या उपपत्ती आहेत. पाहूया मग काय. फाजील ऊर्जा उपपत्ती, मनोरंजन उपपत्ती, पूर्वतयारी उपपत्ती, संकलन उपपत्ती.
तर पहा फाजील ऊर्जा उपपत्ती जी आहे स्टॅनले हॉल, कार्लोस लार्ज, हा इथं ऑप्शन नंबर 4 शिलरने मांडलेली आहे. शिलरने मांडलेली आहे. मग कुठं इथं अ4 दिसते. बर पुढे बघू. मनोरंजन उपपत्ती, मनोरंजन लारजून लाजत होता जरा पण मांडली, मनोरंजन करतोय लारजू, लाजत लाजत ब3 हा. पूर्वतयारी उपपत्ती, पूर्वतयारी उपपत्ती कारलं, जरा अगोदर त्याच्यात गोड बीड काहीतरी टाकावं लागते, पूर्वतयारी तर ती भाजी नाही तर कडू लागते. कारलं ग्रुस, कारलं ग्रुस पूर्वतयारी उपपत्ती क2. बर. आणि संकलन उपपत्ती स्टॅनले हॉल, हॉलमध्ये गोळा करून ठेवायचं सगळं मटेरियल, हॉलमध्ये मटेरियलचं संकलन करायचंय, संकलन उपपत्ती ड, ऑप्शन नंबर 2. असंच लक्षात ठेवावं लागते. काय काय लक्षात ठेवायचं, हे मानसशास्त्रातले नावन संकल्पना, ओ माय गॉड असं होतं. म्हणून ह्या कन्सेप्ट, ह्या ट्रिक्स आपण वापरायच्यात. चलो आगे. चुकीचे विधान. आता काय आलंय, रॉंग पर्याय शोधायचा आपल्याला. रॉंग. नवीन जीवाच्या लिंग निश्चितीमध्ये स्त्रीचा वाटा प्रमुख असतो. नवीन जीवाच्या लिंग निश्चितीमध्ये तुम्हाला माहिती आहे की पुरुषाचा वाटा सर्वात जास्त असतो. म्हणून मुलगी झाली म्हणून स्त्रीला दोष देणं म्हणजे तो अडाणीपणा आहे. म्हणून पहिलंच विधान चुकीचं दिसतंय. स्त्रीचा नाही तर पुरुषाचा वाटा जास्त, एक्स एक्स वाय वाय. ओके, तर अशा रीतीनं ऑप्शन 1 आपल्याला चुकीचं सापडलंय. पुढे बघूया. एकांडबीज जुळ्यांमध्ये अनेक अनुवांशिक बाबींमध्ये तंतोतंत साधर्म्य आढळून येते. बरोबर आहे. एकांडबीज मध्ये शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या ही काव्यपंक्ती अनुवंशाच्या समानतेच्या नियमाबद्दल. अनुवंशाचे 3 नियम आहेत. समानतेचा म्हणजे साधर्म्याचा नियम, पहिल्या पिढीसारखीच दुसरी पिढी असणार, आणि शुद्ध बीजापोटी फळे रसाळ म्हणजे आई वडील चांगले असतील तर मुलं चांगली असणार आहेत, असं त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. अनुवंशाचे दुसरे 2 नियम, विविधतेचा नियम आणि परागतीचा म्हणजे सरासरीकडे झुकण्याचा कल. चौथा बघा, पाठीमागे प्रश्न आला होता. फ्रान्सिस गाल्टनने 977 बुद्धिमान लोकांचे व त्यांच्या नातेवाईकांच्या बाबतीत अनुवंशाबाबत संशोधन केले. अगदी बरोबर आहे. आणि त्यानं हे ठणकावून सांगितलं, काय ठणकावून सांगितलं, की त्यानं अध्ययनावर अनुवंशाचा मोठा प्रभाव पडत असतो, अनुवंशाला त्यानं महत्व दिलं. अशा रीतीनं हे संशोधन परीक्षेला आलं होतं. लक्षात राहू द्या. तर चुकीचं विधान आपल्याला लगेच सापडले ऑप्शन नंबर 1. बाकी 2, 3, 4 बरोबर आहे आणि ते लक्षात ठेवायचे, ते परीक्षेला आलेले आहेत, पुढेही येणार आहेत. पुढे बघा. अध्ययनावर परिणाम करणारा खालीलपैकी कोणता आंतरिक घटक नाही. आता काय विचारलंय, नाही हा मुद्दा लक्षात ठेवायचा, आंतरिक घटक नाही. ओके, अध्ययनावर परिणाम करणाऱ्या घटकांच्या वर्गीकरणावर प्रश्न येतात, गरजांच्या वर्गीकरणावर प्रश्न येतात, ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग पहिलं पहा, अंतस्राव. अंतस्राव म्हणजे आपल्या पहा, आता आंतरिक घटक म्हणजे आपल्या आतमध्ये असणारे घटक आहेत, बाहेर नाही. अंतस्राव कुठे, वेगवेगळ्या ग्रंथीतला आतमध्ये, म्हणजे तो आंतरिक घटक आहे. आपल्याला नाही विचारलंय. जन्मपूर्व परिस्थिती पहा, आंतरिक घटक आतमध्ये, मात्र जन्मपूर्व परिस्थिती आणि जन्मोत्तर परिस्थिती, जन्मपूर्व परिस्थिती आणि जन्मोत्तर परिस्थिती या दोन्ही घटक हे बाह्य घटक आहेत. बाह्य घटक आहेत, कारण त्या लेकराच्या ज्याचं अध्ययन होते त्याच्या आतमधली कन्सेप्ट नाही येते. हा मातेच्या गर्भात असेल तो, पण तो त्याच्या आतमधली ती कन्सेप्ट नाहीये. म्हणून जन्मपूर्व परिस्थिती, जन्मोत्तर हे बाह्य आहे, म्हणजे ही आंतरिक नाही, याचा अर्थ ऑप्शन नंबर 2. पेशी अंतर्गत परिस्थिती म्हणजे काय, तर पेशीमधून जे स्राव स्रवत असतात त्याचाही अध्ययनावर परिणाम होतो, व्यक्ती विकासावर परिणाम होत असतो. आंतरपेशीय परिस्थिती म्हणजे काय, 2, 2चे 4, 4चे 8 अशा प्रकारे पेशींची वृद्धी होत असते, आणि त्या पेशींची वृद्धी होत असताना पेशींमध्ये आंतरक्रिया घडत असते, त्याला आंतरपेशीय परिस्थिती म्हणतात. आणि त्या आंतरक्रियाचा परिणाम सुद्धा अध्ययनावर, व्यक्ती विकासावर होत असतो. 3, 4 आणि 1 आंतरिक घटक आहे, ऑप्शन नंबर 2 बाह्य घटक आहे, आणि म्हणून ऑप्शन नंबर 2च आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे पहा. वुडवर्थ व मार्क्विस यांनी व्यक्ती विकासाबाबत मांडलेले मत खालीलपैकी पर्यायातून अचूक ओळखा. आतापर्यंत आलेले, कुणी अनुवंशालाच महत्व दिले, कुणी फक्त परिसरालाच महत्व दिले. तर या दोघांनी मात्र त्याच्या पुढची संकल्पना सांगितली.
काय सांगितले पाहू. व्यक्ती विकासावर अनुवंशाचा परिसरापेक्षा अधिक प्रभाव अजिबात नाही. अनुवंशाचा तो जन्मजात स्वभाव ते सांगणारी व्यक्ती वेगळी. बरोबर. टिपिनन व्यक्ती विकासावर अनुवंशापेक्षा परिसराचा अधिक प्रभाव पडतो. काही जणांनी परिसरालाही महत्व दिले, पण यांचं मत नाही. अनुवंश परिसराच्या बेरजेतून व्यक्ती विकास साधला जातो. बेरजेतून नाही, बेरीज नाही, मग गुणाकार. म्हणजेच उदाहरण इथं आहे ऑप्शन नंबर 4. आयताच्या क्षेत्रफळावर जसे त्याच्या लांबीवर रुंदीचा प्रभाव पडत असतो तसाच संबंध व्यक्ती विकासात अनुवंश व परिस्थितीचा असतो. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. दोघांचं मत लक्षात राहू द्या. ओके चलो, आता हे दोघांचं मत आहे आणि दोन कन्सेप्ट इथं लक्षात ठेवायचे. अनुवंश परिस्थिती यांचा गुणाकार, म्हणून आयत लांबी रुंदी हे लक्षात ठेवायला सोपं. पुढे बघा, खालीलपैकी वाढ व विकास या संकल्पनामधील अचूक फरक सांगणारे पा. दोन कन्सेप्ट, वाढ व विकासातला फरक सांगायचा आहे आपल्याला आणि तो कसा अचूक ओळखायचा आहे, बरोबर ओळखायचा. आणि हा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे. पहा, अवधान अवबोध प्रतिमा यांच्यातला फरक वाढ विकासामधला येतो, मापन मूल्यमापनामधला, अशा अनेक कन्सेप्ट आहेत त्यांच्यातला फरक विचारला जातो. वाढीच्या तुलनेने विकास प्रक्रियेमध्ये अनुवंशाचा प्रभाव कमी प्रमाणात असतो. बरोबर आहे. वाढीवर अनुवंशाचा जास्त प्रभाव असतो तर विकासावर अनुवंशाचा कमी प्रभाव असतो. हे विधान मला बरोबर वाटते. अजून बरोबर असतील तर चेक करू. वाढ ही गुणात्मक आहे. वाढ गुणात्मक नाही, वाढ संख्यात्मक आहे. 2 किलोनं वाढला, 2 सेंटीमीटरनं वाढला, संख्यात्मक आहे. आणि विकास ही प्रगतीच्या स्वरूपात असते, गुणात्मक स्वरूपामध्ये असते. याचा अर्थ हे चुकीचं आहे. वाढ ही संश्लेषणात्मक स्वरूपात असते, विकास संश्लेषणात्मक. संश्लेषण म्हणजे एकत्रीकरण, अनेक संकल्पना एकत्रित असतात, त्याला विकास. वाढ म्हणजे काय, उंची वाढली, एकच कन्सेप्ट आहे, वाढली, वाढलाय नुसता ढोरी, बरोबर काय, वजन वाढलंय, तर हे चुकीचं आहे. आणि विकास सहज मोजता येत नाही, वाढ सहज मोजता येते. विकास सहज मोजता येत नाही, का नाही मोजता येत, संश्लेषणात्मक, अनेक कन्सेप्ट त्याच्यामध्ये, अनेक संकल्पना आहे. आणि म्हणून 2, 3 पण चुकीचं आहे. याचा अर्थ 4 वरील सर्व उत्तर येणार नाही. आपलं एकच बरोबर आहे, ऑप्शन नंबर 1 पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, अनेकांना कमी मार्क्स पडलेले, टेन्शन घ्यायचं नाही. काठिण्य पातळी जास्त आणि नव्या कन्सेप्टही तुम्हाला माहिती व्हाव्यात, फसवणारे प्रश्न सुद्धा तुम्हाला मार्क्स देऊन जावेत, यासाठी या सगळ्या आपल्या आटापिटा आहे, धडपड आहे. आणि आपण 100% तुम्हाला सांगतो की 30 पैकी 30 गुण, 30 पैकी 30 प्रश्न जे आहे या टेस्ट सिरीज मधले यायला पाहिजे, हा आपला प्लॅन आहे. पुढे पहा, आता अयोग्य पर्याय ओळखायचा. अयोग्य म्हणजे काय, चुकीचा पर्याय ओळखायचा. जन्मापासून 3 वर्षापर्यंतच्या काळाला शैशवावस्था म्हणतात. बरं ठीक आहे, अगदी 15 दिवसापासून सुरू होतो, बरोबर, पण सुमारे, ठीक आहे, बरोबर आहे, शैशवावस्था. व्यक्तीच्या विविध हालचाली या भावात्मक शक्तीच्या विकासावर. आपल्याला हालचाली करायच्या, उड्या मारायच्या, बघा, उड्या मारायच्या, नाचायचं, काय काय, या हालचाली, भावाचा काय संबंध, भावाचा नाही भाऊ संबंध. मग इथं भावात्मक शक्तीचा नाही, कारक शक्तीवर अवलंबून आहे, म्हणजे क्रियात्मक शक्तीवर अवलंबून आहे भाऊ. क्रियात्मक, मज्जा संस्थानी स्नायूंचा समन्वय महत्वाचा आहे, भावात्मक नाही, म्हणजे चुकीचं विधान आपल्याला शोधायचं होतं. ऑप्शन नंबर 2 सापडले. 3, 4 चेक करू. स्किनर व हॅरिमन यांनी केलेल्या संशोधनानुसार 3ऱ्या वर्षाच्या अखेरीपर्यंत मूल व्यवस्थितपणे चालू लागते. असं संशोधन आलं तर हे तुम्हाला वाचलेलं असावं, अनुभवलेलं असावं, आणि म्हणून हे घेतले. बरोबर आहे. मुलांच्या हालचालींची वाढ डोक्याकडून पायाकडे होत असते, अगदी बरोबर. डोका अगोदर, त्यानंतर शीर्ष ते पृच्छ, असं बरोबर आहे. याचा अर्थ आपल्याला ऑप्शन नंबर 2 चुकीचे, बाकी 1, 3 आणि 4 योग्य आहेत. नेक्स्ट, खालीलपैकी उत्तर बाल्यावस्थेबाबत अचूक विधान ओळखा. आता पहा, शैशवावस्था, ही शैशवावस्था आपण मोजली 15 दिवसापासून, जन्माला आल्यानंतर 15 दिवसापासून आपली सुरू झाली ॲक्युरेट, आणि 3 वर्षापर्यंत म्हणजे 3 वर्षाच्या आत खलास. याच्यानंतर पूर्व बाल्यावस्था. पूर्व बाल्यावस्था, ह्या पूर्व बाल्यावस्थेचा कालखंड किती, 3 वर्षापासून तर 5 वर्षापर्यंत, 5 वर्षापर्यंत, बरोबर. यानंतर उत्तर बाल्यावस्था. या उत्तर बाल्यावस्थेचा कालखंड किती आहे, 6 ते 12 वर्ष, 6 ते 12 वर्ष. यानंतर कुमारावस्था. उत्तर बाल्यावस्थेलाच किशोरावस्था म्हणायचं, लक्षात राहू द्या. कुमारावस्था 12 ते सुमारे 18 वर्ष, बरोबर. ती या अवस्थांचा कालखंड. तर पहा, पहिले या अवस्थेमध्ये मूल शाळेत, उत्तर बाल्यावस्था आहे. पहा, उत्तर बाल्यावस्था इथं 6,
तर या अवस्थेमध्ये मूल शाळेत जायला लागते, बरोबर आहे. 6 वर्ष पूर्ण झाल्यावर या अवस्थेतील बालकाला भावविश्व नसते. जन्मलेल्या बालकाला भावविश्व नसते. हे आता 6 वर्ष झाले, असं कसं काय भावविश्व रडतंय, हसतंय. या अवस्थेतील मूल खूप आत्मकेंद्रीय असते. शैशवावस्थेतील मुलं आत्मकेंद्रीय असतात. आपल्याला अचूक बरोबर विधान ओळखायचंय, हे बी चुकीचं आहे. याच अवस्थेला शैशवावस्था कसं काय म्हणतात. उत्तर बाल्यावस्थेला किशोरावस्था म्हणतात, शैशवावस्था म्हणतच नाही. याचा अर्थ आपल्याला एकच विधान बरोबर सापडलेलं आहे, तेच आपलं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 1, पर्याय क्रमांक 1. बघा, असेच प्रश्न येणार आणि असेच ते सोडायचे, तोडायचे, फोडायचे आणि टॉपचा स्कोर करायचा. साधारणपणे इयत्ता 7वी मध्ये कोणती अवस्था सुरू होते. बरं, आता आपण कालखंडच पाहिलेला आहे. 12 ते 18 वर्ष. 12 ते 18 वर्ष. पूर्व बाल्यावस्था आता आपण पाहिलाय किती, 3 ते 5 वर्ष. उत्तर बाल्यावस्था पाहिलाय 6 ते 12 वर्ष. याचं जाऊ द्या, काय पाहून काढणं असतं नंतर. तर 6 वर्षानंतर पहिलीला ऍडमिशन, बरोबर. 6 वर्षानंतर पहिलीला प्रवेश, पहिलीला दुसरीला, म्हणजे इयत्ता बद्दल चाललाय, पहिली दुसरी इयत्ता. तर मग 6 वर्षानंतर जर इथं 6 वर्षाला सुरुवात झाली, तर 6 उत्तर बाल्यावस्थेमध्ये एंट्री झाली, बरोबर. आता काय दिले 7वीला, म्हणजे पहिले हे 6 वर्ष अगोदर व्हायला पाहिजे, त्यानंतर 6 वर्गांचे 6 वर्ष 12 झाले. याचा अर्थ 7वीला ऍडमिशन इथं कुमारावस्थेमध्ये होणार आहे. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे की नाही. असं लक्षात राहू द्या, असे प्रश्न येणार आहेत आणि ते तुम्हाला यायला पाहिजे. विविध मानसिक क्षमतांचा अपेक्षित विकास या अवस्थेमध्ये, म्हणजे कोणत्या तरी अवस्थेमध्ये विविध मानसिक क्षमतांचा विकास होतो. मानसिक क्षमतांचा विकास होतो, याचा अर्थ वरची अवस्था असेल जिथं मेंदूचा विकास चांगला झालेला असेल, बरोबर. आणि मेंदूचा विकास कुठे होतो, जवळपास 100% 18 वर्षापर्यंत, म्हणजे कुमारावस्था. दुसरा एक क्लू काय तर दिसतोय, मस्तिष्क ग्रंथीतून स्रवणाऱ्या स्रावामुळे व्यक्तीची उंची याच अवस्थेमध्ये वाढते. अगदी बरोबर आहे. याचा अर्थ आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. वेगवेगळ्या ग्रंथींच्या स्रावामुळे प्रचंड शारीरिक बदल होत असतात, बरोबर. हे कुमारावस्थेचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून ऑप्शन नंबर 1च आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. शैशवावस्था, कृतक विश्वास, आत्मकेंद्री, बरोबर. उत्तर बाल्यावस्था जी आहे, मग शाळेमध्ये एंट्री, ओके. संघ प्रवृत्तीचा, किशोरावस्था म्हणतात, संघ प्रवृत्तीचा काळ, सोनेरी टोळीचा काळ, हे सगळे वैशिष्ट्य नेहमी लक्ष ठेवायचे. बघा, परीक्षेला आलेले. पुढचा प्रश्न थोडा मोठा आहे म्हणून फॉन्ट कमी घेतलेला आहे. जीन पियाजे यांच्या बोधनात्मक विकास उपपत्तीनुसार बोधात्मक विकास उपपत्ती जीन पियाजेची येणार म्हणजे येणार. आणि मग त्यांनी काय सांगितले, शैशवावस्था म्हणजे संवेदनकारक अवस्था. त्यांनी जे 4 अवस्था सांगितले त्यातली पहिली अवस्था म्हणजे संवेदनकारक म्हणजे शैशवावस्था. आणि कुमारावस्था, त्यालाच खरं नाव आहे अमूर्त क्रियात्मक अवस्था. यांच्यातील प्रमुख संज्ञानात्मक म्हणजे जो बोधात्मक विकास होत असतो, त्या दोन्ही अवस्थांमधला फरक काय असं त्यांनी विचारलंय. वाचूया 4 पर्याय. पहिला, शैशवावस्थेत मूल वस्तूच्या स्थायित्वाचा शोध घेते. वस्तूच्या स्थायित्वाचा म्हणजे काय, वस्तू समोर असते, वस्तू समोर असेल तर त्याबद्दल त्याला ज्ञान होत असतं, कळतं. स्थायित्वाचा म्हणजे अस्तित्व तिथं समोर त्याच्या असायला पाहिजे. आपण नाही का बरोबर, हे वस्तू एखादा पेन आहे, मला दे करतं, तेवढंच आपण दूर काऊन नेलं आणि असं मागं लपून ठेवतो, लगेच संपलं. त्याच्या दृष्टिकोनातून पेनचं अस्तित्व संपलं, समोर दिसतोय तोपर्यंतच, म्हणून वस्तूच्या स्थायित्वाचा, हे बरोबर आहे. कुमारावस्थेमध्ये मूल गृहीतकावर आधारित तर्क करू लागते, बरोबर. आता कुमारावस्थेमध्ये वस्तूची गरज नाही पडत, ते अमूर्त विचार करतंय, तर्कावर, परिकल्पनेवर सगळं काम करतंय. म्हणजे अविधान 100% बरोबर आहे. बघा, अच उत्तर असेल आपलं. शैशवावस्थेत पर्याय बघा, शैशवावस्थेत मूल प्रतिकात्मक, लहानपणी प्रतीक म्हणजे काय, प्रतीक आपण म्हटलं की रे अननसाचा, लहानपणी कुठं असं म्हणजे प्रतीकाद्वारे शिकणं होतं, नाही, वस्तू समोर पाहिजे आणि त्याच्यामुळे 2 नंबर चुकीचं आहे. शैशवावस्थेत मुलं इकोसेंट्रिक म्हणजे स्वकेंद्रित असते, तर कुमारावस्थेमध्ये सामाजिक नाही. हा पण हे ज्ञानात्मक विकासाबद्दलचा नियम नाही ना, हे केंद्रित असणं सामाजिक. त्यांनी काय विचारलंय आपल्याला, बोधात्मक विकासा संदर्भातचा फरक विचारलाय, म्हणून हे उत्तर येणार नाही. शैशवावस्थेत तर्क प्रक्रियेचा अभाव असतो, कुमारावस्थेत मूल
मूर्त रूपात तर्क करू लागते. पहा, मूर्त रूपामध्ये कुमारावस्थेत मूल केवळ मूर्त रूपात नाही, सगळ्या प्रकारे ते विचार करू लागतोय. सगळ्यात बेस्ट फरक हाच इथं दिसतोय आणि त्याच्यामुळं ऑप्शन नंबर एकच आपलं उत्तर आहे. कुमारावस्था ही वादळाची आणि तणावाची अवस्था मानली जाते, बरोबर आहे. या अवस्थेत कुमारावस्थेतील मुलांमध्ये होणाऱ्या अस्तित्वाच्या संघर्षाचे मुख्य कारण काय असू शकते? काय नेमकं संघर्षाचं कारण काय? शारीरिक बदलांमुळे होणारी लवकर आलेली प्रौढ. पण शारीरिक बदल होतात, पण प्रौढता ठीक आहे, प्रौढाकडे वळतोय, परंतु हा मुख्य बदल वाटत नाही. चेक करूया एकदा. स्वतःच्या ओळखीची निर्मिती करताना होणारी सामाजिक भूमिका आणि वैयक्तिक आकांक्षांमधील ओढाताण. पहा, या वयात हे टाबर गुलाबी चष्म्यातून बघत असतात, आदर्शाचा शोध घेत असतात आणि मग त्यांना सलमान खान, शाहरुख खान असले आदर्श वाटायला लागतात आणि मग ते वाटोळं करून घ्यायचं लक्षण. समाजामध्ये त्या प्रकारच्या जगण्याला विरोध आहे आणि मग आपण तसं जगावा, आपल्याला जसं आदर्श वाटतंय तसं जगावा, की समाजाचे रीतिरिवाज पाळून जगावा, अशा रीतीची ही ओढाताण सुरू होते आणि हाच खऱ्या अर्थाने संघर्षाचं कारण दिसतंय. पण आपल्याला चेक करावं लागेल, कारण बाकीचे भी असू. केवळ शैक्षणिक तणावामुळे येणारा, मग केवळ शैक्षणिक काय टेन्शन घेतंय ते तणाव शैक्षणिकचं. कुटुंबातील सदस्यांशी होणारे वैचारिक मतभेद थोडंफार असू शकतं या वयामध्ये, पण नाही. उत्तर 2च आहे. ओके, पुढे. जीन पियाजे यांच्या बोधात्मक विकास उपपत्तीनुसार 18 महिन्यांपासून ते 6 वर्षापर्यंतच्या कालखंडाला 4 अवस्था त्यांनी बोधात्मक अवस्था विकासाच्या सांगितलेल्या आहेत. त्या 4 अवस्था तुमच्या तोंडपाठ असायला पाहिजे, कालखंड पाठ असायला पाहिजे. आता ही शब्दपूर्व अवस्था जी आहे ही पहिली अवस्था आहे, संवेदनकारक अवस्था. ही समजा सुमारे 2 वर्षापर्यंत आहे, ही 2 वर्षापर्यंत आहे. यानंतर क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ म्हणजे 2 ते 7 वर्ष, 2 ते 7 वर्षापर्यंत. मूर्त क्रियात्मक अवस्था 7 ते 12 वर्ष, काही पुस्तकामध्ये 11 वर्ष दिले, परत कसं येतं त्यानुसार. आणि मग 12 ते पुढे अशा रीतीचे कालखंड. आपल्याला काय विचारलेले? 18 महिन्यांपासून पुढे, म्हणजे थोडक्यात 6 वर्षापर्यंत दिले, म्हणजे क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ आहे. ऑप्शन नंबर 2, पर्याय क्रमांक 2. हा चार्ट एकदा समजून घ्या, हा लक्षात ठेवा. पेपर 1 ला किमान 1, पेपर 2 ला किमान 1, 2 प्रश्न फिक्स आहेत म्हटल्यावर तुम्हाला हा एवढा चार्ट तर लक्षात ठेवायला पाहिजे. पहिलं 5 संवेदनकारक कालखंड आहे, वेगवेगळे नाव आहेत त्यालाच वेदनकारक कालखंड, शब्दपूर्व अवस्था, शैशवावस्था आपण समजून घेण्यासाठी म्हणतो शुद्धेतो 2 वर्ष. यानंतर क्रियापूर्व कालखंड आहे, 5 शब्दपूर्व, त्यानंतर क्रियापूर्व असं, आणि मग मूर्त क्रिया आणि मग औपचारिक क्रिया, असं लक्षात ठेवायचं. क्रियात्मक कालखंड क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा 2 ते 7 आहे. त्यानंतर मूर्त क्रियात्मक कालखंड, त्यालाच वास्तव क्रिया म्हणतात, मूर्त क्रिया अवस्था म्हणतात, 7 ते 12 आहे. त्यानंतर शेवट औपचारिक क्रियात्मक अवस्था आहे, बौद्धिक विकासाची अवस्था आहे, वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था आहे 12 ते 16 किंवा 12च्या पुढे. आणि त्यांचे हे वैशिष्ट्ये हे सगळे लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट काढून ठेवा, फार महत्वाचं आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, 25 दिवसामध्ये तुम्ही जर टीईटी पेपर 1चा कोर्स घेतला तर सर्व विषयांचे फास्ट ट्रॅक लेक्चर्स तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील, टॉपिक वाईज टेस्ट सोडवायला मिळतील आणि अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण रिव्हिजन सर्व विषयांना देता येईल. असा हा 2500 रुपयाचा कोर्स आहे पण कालावधी कमी राहिलाय म्हणून फक्त 999 रुपयाला तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलाय. सेम तसा सर्व विषयांचा पॅटर्न पेपर 2 सामाजिक शास्त्रासाठी आहे. 2000 रुपयाचा जो कोर्स आहे, कालावधी कमी राहिलाय, 750 सर्व फास्ट ट्रॅक लेक्चर तुम्हाला याच्यामध्ये मिळतील. यानंतर टीटी पेपर 2च्या सुपर मंडेचा 10 सराव टेस्ट 150 मार्कांच्या सर्व विषयाच्या सोडवण्यासाठी आणि त्याच्या विश्लेषणाचं मॅरेथॉन सुपर मंडेला होत असतं. अशा प्रकारचा हा कोर्स सुद्धा 499चा आहे, पण वेळ कालावधी कमी राहिला म्हणून 299 आहे. टीटी पेपर 2 सामाजिक शास्त्राची तयारी करण्यासाठी उपयुक्त आहे. पेपर 2 गणित विज्ञान सर्व विषयांचा कोर्स सुद्धा तुम्हाला 2000 रुपयासाठी होता, मात्र कालावधी कमी राहिलाय. 750 रुपयामध्ये तुम्हाला सर्व विषयांचे फास्ट ट्रॅक इथं तुम्हाला मिळतील. मराठीचा सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्स कंप्लीट आहे, जॉईन करा. गणित बुद्धिमत्तेचा सुद्धा फास्ट ट्रॅक, गणित बुद्धिमत्तेचा 99 रुपयाला, मराठीचा फास्ट ट्रॅक 99 रुपयाला. इतकं साधं सोपं आहे ओके, तर अशा रीतीनं
हे सगळे कोर्सेस जे आहेत तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. संपूर्ण बालमानसशास्त्राचा आहे, तुमच्यासाठी पुस्तक रेडी आहे. तुम्हाला काय पाहिजे फक्त मागा. बालमानसशास्त्राचा घड्याळ 20 तासाच्या आतमध्ये सर्व संपूर्ण सिलेबसला रिव्हिजन देणारा फास्ट ट्रॅक कोर्स रेडी आहे. विजयपथ CDP तुमच्यासाठी आणलेले आहे स्पेशल परीक्षा परिषदेच्या निर्देशानुसार. आणि मग पहिले 15 प्रश्न संपले, पुढचे 15 पैकी आता 16वा प्रश्न तुमच्या समोर आहे. जीन पियाजेच्या बोधात्मक विकासाच्या उपपत्तीचे नसलेले वैशिष्ट्य म्हणजे चुकीचं आहे, वैशिष्ट्य नाही असं. ही उपपत्ती मुलांना प्रत्यक्ष अनुभव देण्यावर भर देते. पेपर 2ला हा प्रश्न आला होता, थोडा वेगळा होता, सोप्या लेवलचा होता. आपण थोडा अजून काठीण्य पातळवली. जीन पियाजेनं आपल्या बोधात्मक विकासाच्या उपपत्तीमध्ये प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना द्यावे, त्यातूनच ज्ञानात्मक विकास बोधात्मक विकास होतो, यावर भर दिलाय. बरोबर आहे. दुसरा, पियाजेने काढलेले निष्कर्ष श्रीमंत व पुढारलेल्या मुलांवर संशोधन करून काढलेले आहेत. हे चुकीचं आहे. श्रीमंत व पुढारलेल्या मुलांवर नाही, तर मागासलेल्या आणि गरीब व मागासलेल्या मुलांवर त्यांनी संशोधन केलेलं आहे. याचा अर्थ चुकीचं विधान आपल्याला सापडलेलं आहे. ऑप्शन नंबर 2, पर्याय क्रमांक 2. त्याच्यामध्ये 12 ते 15 वर्षापर्यंतच्या बाबतीत मुले अमूर्त विचार करू लागतात. शेवटची अवस्था आहे औपचारिक क्रियात्मक अवस्था, अमूर्त विचार करणारच आहेत. वयाच्या 7 ते 11 वर्षापर्यंतच्या काळाला त्यांनी मूर्त क्रियाकाल अवस्था असं म्हटलेलं, हे सुद्धा बरोबर आहे. आत्ताच आपण कालखंड पाहिला, याचा अर्थ ऑप्शन नंबर 2च उत्तर बरोबर आहे. पुढे, विल्यम शेल्डन यांनी मेसोमॉर्फिक व्यक्तिमत्वाचे मुख्य गुणधर्म कोणते सांगितलेले? तर पहा, व्यक्तिमत्व अध्यापकाचे व्यक्तिमत्व नावाचा घटक आहे. या घटकामध्ये अशा प्रकारे व्यक्तिमत्वाचे अनेकांचे, कार्ल युंग असेल, शेल्डन असेल, क्रेशमर असेल, अनेकांचं वर्गीकरण आहे. त्यामध्ये हा प्रश्न आलेला होता. तर हा प्रश्न तुम्हाला म्हणजे सगळ्यांचंच वर्गीकरण तुम्हाला यायला पाहिजे. पहा, एक फॉर एक्झाम्पल म्हणून अशा पद्धतीचे प्रश्न येतात, त्यासाठी सराव. मग पहा, मेसोमॉर्फिक, या मेसोमॉर्फिकचं वैशिष्ट्य काय? पहा, हा दष्टपुष्ट स्नायूयुक्त दष्टपुष्ट आणि 600 असतो. ऑप्शन नंबर का. याच्यासाठी तुम्हाला शेल्डनचं संपूर्ण वर्गीकरण दाखवतो, म्हणजे मग हा टॉपिकच तुमचा क्लिअर होईल. शेल्डनचं व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण. मग त्याच्यामध्ये त्याने बघा एंडोमॉर्फिक, मेसोमॉर्फिक आणि ॲक्टोमॉर्फिक असे 3 गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. पहा, मग एंडोमॉर्फिक म्हणजे बोजड बुडके व्यक्तिमत्व. त्याचं वैशिष्ट्य पुढे, स्थूल मऊ शरीराच्या परंतु हाडे व स्नायू, कमी बळकट असणाऱ्या, जीवनाबद्दल आवड असणाऱ्या, आनंद उपभोगाच्या चैनी गडी असते, सुखाशीन परंतु जास्त समायोजनक्षम. आत्ता ज्याच्यावर प्रश्न आला तो मेसोमॉर्फिक. बांधेशुदा पिळदार व्यक्तिमत्व, शरीर रचना बळकट व तगडी असते, दाडशी कामे व शारीरिक कौशल्य किंवा कृतीची आवड असते, उत्साही निश्चय असतात. शेवटचा एक्टोमॉर्फिक, जे किडकिडीत उंच व्यक्तिमत्व, शारीरिक दृष्ट्या कमकुवत तसेच बौद्धिक स्वरूपाचे कामे आवडतात. अशा प्रकारे हे शेल्डनचं व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण. त्यावर आलेला प्रश्न आपण सोडवला. सिग्मंड फ्राइड यांच्या मते व्यक्तिमत्वाचा इगो भाग कशावर अवलंबून आहे? व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे 3 महत्वाचे घटक त्यांनी सांगितलेले आहेत. सिग्मंड फ्राइड म्हणजे मनोविश्लेषण संप्रदायाचे जनक आहेत. अबोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, अशी त्यांची व्याख्या आहे. आणि व्यक्तिमत्वाचे 3 जे घटक सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये एक आयडी, दुसरा इगो आणि तिसरा सुपर इगो असे 3 घटक. अहम, इदम आणि पराहम, बोधात्मा, सुप्तात्मा, विवेकात्मा, अशा अनेक नाव आहेत त्यांना. तर या आयडी घटक जो आहे तो आनंद तत्वावर, सुख फक्त बस, बाकी भूक लागली खायचं, आनंद तत्वावर डिपेंड असतो. ओके. मात्र इगो नावाचा, इदम नावाचा जो घटक आहे तो वास्तव तत्वावर आधारित असतो. भूक लागली, नको, वर्गात लेक्चर चालू आहे, सर मारतील, नको, वास्तव तत्व. आणि नैतिक तत्वावर आधारित जे आहे हे सुपर इगो असतो. नाही, वर्गात जेवण करणं चुकीचं आहे, नीतिमत्तेचा विचार केला जातो. आपलं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. लक्षात ठेवा, 3 टॉपिक महत्वाचे. आता पुढे बघा, व्यक्तिमत्वाच्या मापिका आहेत, कसोट्या आहेत, त्यावर प्रश्न आहे. पहा, मिनेसोटा नाना स्थितिक व्यक्तिमत्व शोधिका. या कसोटीमध्ये व्यक्तीनं स्वीकारलेल्या जीवन मूल्यांचा अभ्यास केला जातो. पहिलं विधान आहे. दुसरं विधान आहे अल्बर्ट वर्नॉन लीड्झे. कसोटीत शारीरिक व्याधी, भीती, भावना यांना अनुसरून माहिती गोळा केली जाते. तिसरं विधान आहे थीमॅटिक ॲपरसेप्शन टेस्ट. या कसोटीत मरे आणि मॉर्गन यांनी 30 छायाचित्र समाविष्ट केलेले आहेत. आता एक एक चेक करू.
तर मरे आणि मॉर्गन यांनी व्यक्तिमत्वाच्या मापनासाठी 30 छायाचित्र मांडलेत. बरोबर आहे. 10 पुरुषांसाठी आहेत, 10 स्त्रियांसाठी आहेत आणि उरलेली 10 दोघांसाठी आहेत. अशा रीतीनं व्यक्तिमत्व मापिका जे आहे ते त्यांनी तयार केलेले बरोबर आहे. दुसरं विधान पाहता, अल्पोर्ट हर्नॉन लिंडजे यांच्या कसोटीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, यांच्या कसोटीमध्ये त्यांनी जीवन मूल्यांचा अभ्यास केलाय. हा जीवन मूल्यांचा अभ्यास वर नाही तर याच्या कसोटीमध्ये, याचा अर्थ 2 नंबर चुकलाय. आणि मिनेसोटा नानास्थितिक व्यक्तिमत्व शोधिकेमध्ये या ज्या भावना दिलेल्या आहेत, शारीरिक व्याधी, भीती, भावना, यांच्यावरून व्यक्तिमत्व मोजण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे इथं हे आहे, याचा अर्थ हे पण चुकलंय, याचा अर्थ उलट केलंय, याचं त्याला त्याचं याला साठ लोट. अ ब चुकीचं आहे, फक्त क बरोबर आहे. आणि मग म्हणून आपलं उत्तर ऑप्शन नंबर 2 फक्त क बरोबर. लक्षात राहू द्या, असे प्रश्न आले फक्त तुम्हाला येणार आहेत, बाकीच्यांचा खेळ नाही. पुढे, एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास झाल्यावर प्रश्नपत्रिका कठीण होती असे म्हणतो. संरक्षण यंत्रणेवर प्रश्न येतात आणि हा टॉपिक इतका सोपा आहे, पैकीच्या पैकी मार्क्स मिळवणं. आता पहिला पर्याय प्रतिपूरण, एका क्षेत्रात अपयश आलं दुसऱ्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करून भरून काढणे त्याला प्रतिपूरण म्हणतात. पण तसं नाहीये इथं. तादात्म्य म्हणजे काय, आपलं अपयश लपवायचं, माझा कोणतरी नातेवाईक माझा कोणतरी जवळचा फार मोठा झाला, यशस्वी झालाय, ते सांगत बसायचं, त्याला तादात्म्य म्हणतात. अगदी भारताची टीम जिंकली आणि मग जल्लोष करणारा तरुण, तो सुद्धा तादात्म्य नावाचं मानसिक संरक्षण आहे. स्वतःचा अपयश भारतीय तरुण दाखवण्यासाठी या क्रिकेटवाल्यांचे, या हिरो हिरोईनचे फॅन झालेत फालतू आणि त्यांच्या पिक्चरनी 500 करोड कमवले आणि 2000. तुझं काय भाऊ, वडापाव खायला नाही तुला, तुझं बघ. असं आहे ते सगळं. यानंतर विस्थापन, त्यालाच भाव विस्थापन असं म्हणतात. वड्याचं तेल वांग्यावर, साहेब रागवले, ज्युनियर माणसाला काही करता येत नाही, मग घरी येऊन बाईकवर राग काढला, बरोबर, याला म्हणायचं विस्थापन. तुमच्या महिलांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं, सासूबाई रागवल्या, काहीच करता नाही आलं, पोरा रेटले, भाव विस्थापन. हे पण उत्तर नाहीये. तर पा तार्किक समर्थन, याला वृथा समर्थन असं सुद्धा म्हणतात, की दुसऱ्या कुठल्या परिस्थितीला कारणीभूत ठरवायचं. ओके, उत्तर आपलं तार्किक समर्थन आहे. अशाच पद्धतीनं प्रक्षेपण असतो, परंतु दुसऱ्या व्यक्तीला दोष द्यायचा असतो. ओके, ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न बघा, दमन आणि शमन मधील फरक संरक्षण यंत्रणाचा आहे. रिप्रेशन आणि सप्रेशन यातला फरक विचारलेला आहे पहा. तर पाहूया आपण. दमन हे अचेतन असते. अचेतन म्हणजे काय, तर कळत न कळत. दमन हे कळत न कळत होत असतं, असं याच्यावरून अर्थ होतोय. आणि शमन हे चेतन असते, म्हणजे जाणीवपूर्वक आपण विसरतो, जाणीवपूर्वक आपण विसरतो. तर हे 100% बरोबर आहे. पुढे बघू, दमन चांगले असते. चांगले आणि वाईटाचा काही संबंध आहे इथं, काही संबंध नाही, दोन्ही एकच आहे, दोन्ही एक नाही, वेगळे वेगळे. दमन केवळ लहान मुलात असते, शमन प्रौढ नाही, हे बी नाहीये. तर ऑप्शन नंबर अ आपलं बरोबर आहे. लक्षात राहू द्या, दमन शमन असा प्रश्नाला इंग्लिश शब्द लक्षात राहू द्या, रिप्रेशन सप्रेशन. नेक्स्ट, विसमायोजन, माल ऍडजस्टमेंट, निर्माण होण्याचे मानसशास्त्रीय कारण कोणते, समायोजन, विसमायोजन हाही महत्वाचा टॉपिक आहे. पा मग पा शारीरिक आरोग्य उत्तम असेल, शारीरिक आरोग्य उत्तम असेल तर विसमायोजन कसं होईल, समायोजन होईल. गरजा आणि वास्तव यांच्यात ताळमेळ, बरोबर आहे की तुमची क्षमता किती आहे आणि तुम्ही किती गरजा गोळा करायचा प्रयत्न करता. गरजांच्या गोळा करण्याच्या नादात आयुष्य संपून जातंय, विसमायोजन होतंय. बघा इथं ऑप्शन नंबर 2 विसमायोजनाचं कारण आहे. आत्मविश्वास अधिक असेल तर समायोजन होईल, विसमायोजन कसं होईल, सामाजिक प्रतिष्ठा मिळवल्यावर समायोजन आहे, विसमायोजनाचं लक्षण फक्त ऑप्शन नंबर 2 आहे. नेक्स्ट, जेव्हा व्यक्तीसमोर 2 असे पर्याय असतात, त्यातील प्रत्येक पर्यायाला स्वतःचे काही फायदे काही तोटे असतात, तेव्हा कोणता संघर्ष. बर, आता हवे संघर्ष कसा असतो, इथं व्यक्ती आहे समजा, त्याला हे पण पाहिजे हे पण पाहिजे, तेव्हा हवे, पण इथं अजून वेगळा आहे. नको संघर्ष कसा आहे, त्याला हे पण नको हे पण नको आहे, अभ्यास पण नको नापास पण नाही व्हायचं, नको. आता त्याला मामाचे धाकट्या मामाची पोरगी पण आवडती, थोरल्या मामाची पोरगी पण आवडती, पण 2 पैकी एक निवडायचे, हवे, बरोबर नाही. म्हणून याला सुखदायक ताण म्हणतात, सुखाचा ताण म्हणतात. याला नकारात्मक सुखाचा ताण म्हणतात, नकोला. ओके, आता काही वेळेस काय असतं, एक हवं असतं आणि एक नको असतं, एक हवं असतं एक नको असतं. लाडू खायचेत पण वजन वाढायला नको, बरोबर आहे, हवे नको. आता आपल्याला याच्या पलीकडे आहे की 2 असे उद्दिष्ट आहेत, त्याच्यात प्लस आणि मायनस,
दोन्ही भाग आहेत, दोन उद्दिष्ट आहेत, प्लस आणि मायनस. पहा, सायकल घ्यायची ठरले, सायकल घ्यावा का असा विचार आहे. सायकलचा प्लस पॉइंट आहे, प्रदूषण होत नाही. मायनस पॉइंट आहे, श्रम लागतात, कष्ट लागतात आणि वेळ सावकाश चालते. मायनस पॉइंट हा. बर, इथं त्या विचार करतोय बाईक घ्यायचा, बाईक. आणि मग बाईकचा प्लस पॉइंट आहे वेगानं चालणारे, श्रम लागणार नाही. मायनस पॉइंट आहे प्रदूषण. घ्यावा का नाही हा जो ताण आहे तो, त्याला म्हणतात दुहेरी हवे नको संघर्ष, द्विधा प्रगमन वर्जन संघर्ष. द्विधा प्रगमन वर्जन संघर्ष क उत्तर आपला. नेक्स्ट, समूह मानसशास्त्र या संकल्पनेचा जनक कोणाला म्हणतात? समूह मानसशास्त्र ही संकल्पना सर्वप्रथम मांडणारा आणि त्यावर शास्त्रशुद्ध संशोधन करणारा क्षेत्रीय उपपत्तीचा जो जनक आहे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ कुर्ट लेविन, त्याला समूह मानसशास्त्राचा जनक म्हणतात. समूह ही कन्सेप्ट आपल्याला आहे. शाळा एक समूह आहे, मग त्याच्यात कुटुंब, समुदाय, समाज ह्या गोष्टी मी कोर्समध्ये शिकवलेल्या आहेत. त्यावर हा प्रश्न आहे आणि आला तर फक्त तुम्हाला येणार आहे. नेक्स्ट, शाळेच्या वातावरणात औपचारिक समूह. आता तुम्हाला औपचारिक समूह, अनौपचारिक समूह कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे. आता मैदानावर खेळणारे मित्र यांना काय खेळायला आलेले ते औपचारिक आहे का? काही नियम ठरलेत का? काही रचना ठरली का? काही ठरलंय? नाही ठरलंय, याचा अर्थ तो अनौपचारिक आहे, औपचारिक नाही. वर्गातील विद्यार्थी आणि शिक्षक यांचा समूह ठराविक वेळेला आलेत, कधी बी नाही बोंबलत येणार, ठराविक तासाला खेळाच्या पिरियडमध्ये आलेले, ठरलंय काय खेळायचं, सगळं नीट आहे, याचा अर्थ ऑप्शन नंबर 2 हा औपचारिक आहे. शाळेबाहेर एकत्र येणारे शेजारी आणा मारायला आले का चोऱ्या करायला आले त्यांचं काय संबंध, ते अनौपचारिक आहे. शाळेतील शिक्षकांचे अनौपचारिक गप्पांचे मंडळ नावातच अनौपचारिक आहे, याचा काय संबंध आहे का? अजिबात नाही. उत्तर 2. नेक्स्ट, समूहात काम करताना जेव्हा व्यक्तीच्या कामगिरीत वाढ होते, ग्रुपमध्ये काम करत असताना जेव्हा व्यक्तीच्या कामगिरीत वाढ होते म्हणजे प्लस पॉइंट झाला, सुधारणा झाली. कारण का? इतरही चांगलं, इतरही का? बघा ना, जिमला गेलात तुम्ही, शेजारी छानसा चेहरा व्यायाम करतोय आणि मग तुम्ही जिमला गेल्यावर अरे 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 2 सेट जास्त मारताय, स्माइल करीत एकदम यस यस, सुधारणा झाली समूहात. हा, तेव्हा त्याला काय म्हणायचं? फायदा झालाय, काहीतरी चांगलंच नाव असेल. ध्रुवीकरण म्हणजे काय? एका हातात सत्ता, असं तर काय अर्थ नाही इथं. गट विचार, इथं कुठे काय गट विचार आहे? जरा गडबड दिसते. आळस काही फ्रेश झालाय, फायदा झालाय, आळस बी नाही. सुलभता, सामाजिक सुलभता, ऑप्शन सुलभ आहे असं पाहिजे समूहात. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे की नाही? तर लक्षात ठेवायला किती भारी भारी मुद्दे आहेत बघा. थॉर्नडाईकच्या उपपत्तीच्या मर्यादांपैकी कोणती मर्यादा योग्य नाही? आता थॉर्नडाईकची कोणती उपपत्ती आली? मरणाच्या उपपत्ती आहेत, पण जरा पहिलं वाचल्यावर लक्षात येणार. कारण का? थॉर्नडाईकची अध्ययन संक्रमणाची समान घटक उपपत्ती, थॉर्नडाईकची बुद्धिमत्तेची बहुघटक उपपत्ती, थॉर्नडाईकची अध्ययनाची प्रयत्न प्रमाद उपपत्ती. नेमकं काय आलंय तर अध्ययन प्रक्रियेमध्ये, अध्ययन प्रक्रिया म्हणजे अध्ययन उपपत्ती, प्रयत्न प्रमाद उपपत्तीवर आले. अध्ययन प्रक्रियेमध्ये बौद्धिक क्षमतेचा विचार करीत नाही. अगदी बरोबर आहे बघा, ही मर्यादा खरी आहे. मर्यादा योग्य नाही विचारले. मर्यादा आहे म्हणजे काय? मांजर उड्या मारता मारता त्या बटनावर पडत आहे, बटनावर पाय पडतोय, दरवाजा उघडते, निर्बुद्ध पद्धत उगच म्हणतो का आपण? बरोबर आहे. आता 2 नंबर बघा, नीच कोटीतील प्राण्यावर प्रयोग करून प्रस्थापित केलेला आहे. बरोबर आहे, मांजरावर प्रयोग केला आणि माणसा संदर्भात सांगतोय, कसं काय जमणार आहे? ही मर्यादा आहे. योगायोगाने उड्या मारता मारता दरवाजा उघडलेला आहे. बरोबर आहे, योगायोगाने, म्हणून तर योगायोग पद्धत यादृच्छिक पद्धत म्हणतात. चौथं काय मग? शारीरिक पक्वतेशिवाय अध्ययन शक्य नसते अशी मत मांडली. कसं काय मांडले? त्याने अध्ययनाचे 3 नियम सांगितलेत आणि त्यातला पहिला नियम आहे तयारीचा नियम, म्हणजे सज्जतेचा नियम. शारीरिक आणि मानसिक तयारी पाहिजे, त्यामध्ये परिपक्वता आली. परिपक्वता आली याचा अर्थ ही मर्यादा चुकीची आहे याचा त्यानं विचार केलाय, त्याच्यामुळे ही मर्यादा सांगू शकत नाही आणि म्हणून चुकीचीच मर्यादा विचारली, जी मर्यादा नाही ती ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट, पुढे अनैसर्गिक उद्दीपकाला नैसर्गिक प्रतिक्रिया निगडीत झाले या क्रियेला अभिसंधान म्हणतात. बरोबर, नवीन संबंध जोडून शिकणे म्हणजे जसं घंटा आणि लाळ सुटणे असं. या प्रक्रियेच्या नियमांमध्ये खालीलपैकी कोणता नियम येत नाही? अभिजात अभिसंधान उपपत्ती, इवान पेट्रोविच पॅवलोव रशियन शरीर विज्ञान शास्त्रज्ञ यांनी सांगितलेली उपपत्ती. आणि त्या अभिसंधानामध्ये कोणता नियम येत नाही बघूया आपण. दृढीकरण वारंवार वारंवार सरावर केल्यानंतर. बरोबर आहे. उद्दीपक सामान्यीकरण, उद्दीपक सामान्यीकरण म्हणजे काय? सारख्या असणाऱ्या उद्दिष्ट, सारख्या असणाऱ्या उद्दीपकांना समान प्रतिसाद देणे.
उद्दीपक सामान्यीकरण त्याला म्हणतात. उद्दीपक विलोपन म्हणजे काय? तर कृत्रिम चेतकाबरोबर नैसर्गिक चेतकाचा वापर बंद केला, नुसती घंटाच वाजवीत गेली, अन्न दिलंच नाही, तर काही दिवसानंतर लाळ सुटायची बंद होणारे, त्याला म्हणतात उद्दीपक विलोपन. हाही नियम आहे. उद्दीपक वियोचन. वियोचन म्हणजे इथं उलट आहे, सामान्यीकरण. समान म्हणजे वेगवेगळे आहेत. अग्निशामक दलाची घंटा आणि शाळेची घंटा, तरी बी काय नाही, ते घंटा वाजले की कुत्र्याच तोंडाला लाळ येते, याला उद्दीपक सामान्यीकरण. म्हणजे वेगवेगळे आहेत पण बऱ्यापैकी सारखे, सामान्यीकरण असं. पण उद्दीपक विवेचन वेगवेगळे. अग्निशमक दलाची घंटा वाजली, लाळ सुटणार नाही. दरवेळेस जी घंटा वाजते ती वाजली तरच लाळ सुटणार आहे. उद्दीपक विवेचन म्हणजे वेगवेगळ्या उद्दीपकांना वेगवेगळा प्रतिसाद आहे, हा पण नियम आहे. याचा अर्थ सगळेच नियम आहेत आणि कोणता नाही असं विचारलेला आहे. बरोबर, कोणता नाही, मग आपल्याला म्हणावं लागेल वरील पैकी नाही, सगळेच येत आहेत. ओके, पुढे पुढे बघा. अध्ययन हे केवळ वस्तुस्थिती व प्रतिक्रिया यांच्या निकट साहचर्यावरच सर्वस्वी अवलंबून असते, असे मत कोणी मांडलेले. आता थॉर्नडाईकने सरावाला महत्व दिलंय, पॅवलॉवनं चेतक प्रतिसादाला महत्व दिलंय, स्किनरनं प्रत्याभरण प्रबलीकरणाला. तर समीपता अध्ययनाची काय? अध्ययनाची समीपता, समीपता सानिध्य उपपत्ती जे म्हणतात ती उपपत्ती आहे, गुथरीनं मांडलेली आहे, साहचर्यवादी उपपत्तीचे. तो म्हणतो चेतक आणि प्रतिसाद यांच्यामध्ये अनुबंध नाही, ते एका वेळेला कमीत कमी वेळेमध्ये ते घडायला पाहिजे, तर अध्ययन होतं. समीपता पाहिजे. नाही तर घंटा वाजवली सकाळी आणि संध्याकाळी लाळ सुटलेली मुजितोय, कसं काय जमणार आहे? घंटा आत्ता वाजवली आज आणि संध्याकाळी मग अन्न दाखवले, असं जमणार आहे का? नाही. तर एकाच वेळेला या गोष्टी व्हायला पाहिजे, तर अध्ययन होतंय. गुथरीची उपपत्ती आपण शिकलेलो आहोत. नेक्स्ट, योग्य जोड्या लावा. ओके, जोड्या लावा. 30 प्रश्न आहेत, अंतिम टप्प्याकडे आलेलो आहे आणि अशा प्रकारच्या जोड्या नेहमीच परीक्षेला विचारल्या जातात. त्याच्यातून एक गोष्ट साध्य होती की 4-5 प्रश्न एकत्रित विचारता येतात एकाच प्रश्नामध्ये. दुसरा एक आपला फायदा की एका क्ल्यू वरून तो सगळे सोडवता येते. पाहूया. थॉर्नडाईक, अनुवंश समष्टीवाद, 3 वेगवेगळ्या संकल्पना. आता काय दिले? समीपता तयारी. पहा, थॉर्नडाईकनं त्याच्या उपपत्तीमध्ये तयारीचा नियम, सरावाचा नियम आणि परिणामाचा नियम सांगितलेला आहे. म्हणजे 1, 2 कुठेही अ2 इथं दिसतंय, अ2 इथंही दिसते. बर, त्यानंतर अनुवंशाचे नियम आहेत बघा. काय नियम आहेत? अनुवंशाचे साधर्म्याचा नियम, सारखेपणा पहिली पिढी दुसरी पिढी, विविधता जरी सारखेपणा असला 100% नाही, काहीतरी व्हेरिएशन असतं, सरासरीचा नियम, प्रगतीचा नियम. याचा अर्थ ब3 आहे. ब इथं 1 हे नाही, ब3 आहे. आणि मग क1 राहिलं. समष्टीवाद, समाकारवाद, गेस्टॉल संप्रदाय, समीपता, समीपतेचा नियम, जवळजवळ असणाऱ्या बाह्य उद्दीपकांचं एका गटात वर्गीकरण करतो, सारख्या असणाऱ्या उद्दीपकांचं एका गटात वर्गीकरण करतो, पूर्णत्व देण्याचा प्रयत्न करतो आपण, सातत्य. अशा रीतीनं आपलं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. हे समष्टीवादाचे गेस्टॉल संप्रदायाचे नियम आहेत, ऑप्शन नंबर 1. ओके, पहा अजून वेळ आहे. पेपर 1 चे सर्व विषय जॉईन करू शकता. हा टीटी पेपर 2 सामाजिक शास्त्रासाठी स्पेशल जॉईन करू शकता. पेपर 2 चा गणित विज्ञानाचा, ऑल सब्जेक्टचा, मराठीचा असेल, गणित बुद्धिमत्तेचा असेल, जो कोर्स जॉईन करायचा आहे तुम्हाला, टॉपचा सर्वोत्तम निकाल इथंच मिळणार आहे. गेल्या 18 वर्षापासूनची हमी आहे आणि म्हणून हा कॉन्फिडन्स. 18 वर्षापासून आमचे विद्यार्थी, आमचे शिक्षक बांधव भगिनी घेऊन जगत आहेत आणि त्यांच्या निकालातून जगाला ठणकावून सांगतायत. आम्ही जाहिरात करत नाही, तर माउथ पब्लिसिटी त्यांच्या निकालातून सांगतायत. मी प्रत्येक वादळ पेलीन, मला विश्वास आहे. माझ्या पायाशी जमीन, पाठीशी आकाश आहे. पाय घट्ट जमिनीत रोवून मी सह्याद्रीसारखा ताट आहे. अरे जाऊन सांगा त्या वादळांना, या शेळके मास्टर माइंडच्या शिक्षकांची आणि शिक्षकांची गाठ आहे. धन्यवाद, थँक्यू, जय हिंद.